नमस्कार मित्रांनो. मॉसबार स्पेक्ट्रोस्कोपी एक्सप्लेन करत आहे. तर सुरुवातीला पहिलाच व्हिडिओ मॉसबार स्पेक्ट्रोस्कोपी बाबतीत. तर याच्यामध्ये इंट्रोडक्शन, नेमकं मॉसबार स्पेक्ट्रोस्कोपी काय आहे, आणि त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन किंवा नेमकं कशी मॉसबार स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये काय काय गोष्टी असतात, कसे इन्स्ट्रुमेंट वापरले जातात. मॉसबार नावाच्या शास्त्रज्ञानं एक इफेक्ट शोधून काढला होता. तो इफेक्ट काय आहे आणि हे सोर्स आणि सॅम्पल याच्या बाबतीत रिलेशन काय असतं, नेमकं कोणता सोर्स घेतला तर कोणता सॅम्पलमध्ये आपण डिटेक्ट करू शकतो वगैरे. हे ते 4 पॉईंट आहेत बेसिकली. हे बेसिक आहे आणि हे समजा मी कवर करणार आहे. बाकीचे जे पॉईंट्स आहेत, कोणते केमिकल शिफ्ट, इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट, क्वार्टर पोल स्प्लिटिंग, मॅग्नेटिक स्प्लिटिंग, आणि त्याच्यानंतर स्पेक्ट्रा कसा काढायचा, मॉसबार स्पेक्ट्रा कसा काढायचा, हे जे उरलेले 5 पॉईंट आहेत. अजून एक डॉपलर इफेक्ट 6, हे जे पॉईंट आहेत ते नंतरच्या व्हिडिओत एक्सप्लेन राहतील. ओके. तर मॉसबार स्पेक्ट्रोस्कोपीला आपण सुरुवात करू. चालते. हां, सुरुवातीलाच सांगतो तुम्हाला की स्पेक्ट्रोस्कोपी म्हटल्यानंतर हा विषय अवघड आहे. थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मी जमलं तेवढं स्लोली सांगण्याचा प्रयत्न करेल. तरीही कॉन्सन्ट्रेट करून ऐका. एखादं वाक्य जर नाही समजलं तर रिपीट बघा. ओके. हे जे समोर पेज दिसत आहे याच्या अगोदर मी काही गोष्टी तुम्हाला क्लिअरली सांगू इच्छितो, ज्या की एक बेसिकली गोष्टी आहेत. स्पिन, आपण इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये वगैरे बघतो. स्पिन हा 3/2 5/2 वगैरे असतो. तो स्पिन आणि मॉसबारमधला स्पिन याच्यामध्ये थोडा फरक आहे. ओके. तो झाला म्हणजे ॲटॉमिक स्पिन और इलेक्ट्रॉनमुळं वगैरे जो असतो तो स्पिन झाला. पण इथं जो स्पिन आहे मॉसबारमध्ये, हा न्यूक्लिअर स्पिन आहे. हा वेगळा असतो. हा न्यूक्लियस वाईज वेगळा असतो. प्रोटॉन किती आहेत आणि न्यूट्रॉन किती आहेत याच्या बेसवर जो स्पिन असतो त्याला आपण न्यूक्लिअर स्पिन म्हणत असतो. तेवढं म्हणजे डिटेलमध्ये नाही आपल्याला ते, बट एक ध्यानात असावं किंवा न्यूक्लिअर स्पिन अलग आणि इलेक्ट्रॉन स्पिन अलग. ओके. अजून एक मेन गोष्ट, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स राहतात का, त्याच्या बाबतीत. रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स म्हणजे काय, जे की रेडिओ ॲक्टिव्ह आता तुम्हाला माहीत असेल किंवा जे लाईट इमिट्स करतात, म्हणजे रेडिएशन इमिट करतात. उदाहरणार्थ रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट एखादा सांगला तर तुम्ही म्हणसाल युरॅनियम. तर युरॅनियम काय करतो, तर रेडिओ ॲक्टिव्ह एखादी जी रिॲक्शन झाली तर तो काय करतो, बीटा इमिशन करतो, गॅमा रेडिएशन इमिट करतो. असं रेडिओ ॲक्टिव्हचं एक काम असतं. आणि हे झालं नॉर्मल बेसिकली. आता मी मेन स्पेक्ट्रोस्कोपीकडे येतो. ओके. आता आपला मेन पॉईंट आहे स्पेक्ट्रोस्कोपी. तर स्पेक्ट्रोस्कोपी म्हणजे आपण मेनली स्पेक्ट्रोस्कोपीची स्कीमॅटिक डायग्राम इथं दाखवली पहिल्या ह्याच्यात. आपल्याकडे एक सोर्स राहतो, एक सॅम्पल राहतो, एक डिटेक्टर राहतो आणि नंतर आपल्याला स्पेक्ट्रा मिळतो. आता सोर्स जर आपण यू व्ही वापरला तर सॅम्पलमध्ये जे काही समजा यू व्ही रेडिएशनमुळे जे काही इलेक्ट्रॉनिक एक्सायटेशन वगैरे होत असतात ते होणार. डिटेक्टर मग ते एक्सायटेशन वगैरे ते काय जे झाले ते डिटेक्ट करणार आणि स्पेक्ट्रा देणार. जर आपण दुसरे IR रेडिएशन जर वापरले तर सॅम्पलवर ते पडणार, डिटेक्टर तो डिटेक्ट करणार, स्पेक्ट्रा मिळणार. तसंच मॉसबार स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये फक्त काही चेंज असतो की इथं आपण गॅमा रेडिएशन वापरतो. सोर्स आपला गॅमा रेडिएशन टाकणार सॅम्पलवर, सॅम्पलमध्ये काहीतरी होणार, नंतर डिटेक्टर ते डिटेक्ट करणार आणि आपल्याला स्पेक्ट्रा मिळणार. हे नॉर्मली मॉसबार स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये असतं. ओके. तर हे झालं आता स्पेशली मॉसबार स्पेक्ट्रोस्कोपीचं काय म्हणतात ते स्कीमॅटिक डायग्राम किंवा इन्स्ट्रुमेंटेशन. ओके. तर या इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये काय आहे, मॉसबार ड्राईव्ह, सोर्स, कोलिमेटर, सॅम्पल, डिटेक्टर आणि नंतर आपल्याला मिळणारा स्पेक्ट्रा. तर मॉसबार ड्राईव्हला खाली चाकं दिसायलेत बघा. ते चाक याच्यासाठी आहेत की तो पुढे मागं सरकवता येऊ शकतो. ओके. त्याच्यामागे खूप भारी कारण आहे जे की आपल्याला डॉपलर इफेक्टमध्ये कळेल. ओके. हे इन्स्ट्रुमेंटेशन तुम्ही स्कीमॅटिकली ध्यानात ठेवा फक्त. आणि नंतर येतो सोर्स. आता मॉसबार स्पेक्ट्रोस्कोपी शिकतोय म्हटल्यानंतर सोर्स पण असा पाहिजे
की जो गॅमा रेडिएशन इमिट करतो. ओके. आणि कॉलिमेटर एक पडदा समजा, आणि पडद्याला आहे बोकाड. त्याच्यामधून फक्त आपल्याला पाहिजे तितकीच समजा हे येणार, रेडिएशन्स येणार. ओके. आणि नंतर झाला सॅम्पल. आता सॅम्पल असा की ज्यावर आपण गॅमा रेडिएशन टाकून त्या सॅम्पलमधल्या न्यूक्लियस कोणता आहे, किती प्रकारचा आहे, त्या न्यूक्लियसची ऑक्सिडेशन स्टेट काय, वगैरे वगैरे ह्या त्या गोष्टी पता करायच्यात आपल्याला. तर त्या प्रकारचं सॅम्पल आपण घेतलेलं असतं. ओके. आणि डिटेक्टर जे काही सिग्नल सॅम्पलमधून बाहेर पडले, समजा ट्रान्समिशन झाले, इमिशन झाले, काय जे झाले ते डिटेक्ट करतो आणि स्पेक्ट्रा देतो. तर मॉसबारमध्ये स्पेशली आपण ट्रान्समिशन स्पेक्ट्रावर इमिशन स्पेक्ट्रा पाहत असतो. ओके. तर याच्यामध्ये सुरुवातीला एक गोष्ट सांगायची राहिली. ज्या मेन शास्त्रज्ञानं शोध लावला या मॉसबार स्पेक्ट्रोस्कोपीचा, हे जे आपण डायग्राम बघायलो वगैरे वगैरे, पहिले सगळ्याला माहीत होतं की आपण कोणते तरी रॅडिएशन कशावर टाकल्यानंतर काहीतरी होत असतं. तसंच गॅमा रेडिएशन जर कशावर टाकले तर त्याचं न्यूक्लिअर एक्सायटेशन होऊ शकतं, सगळ्यांना माहीत होतं. पण मॉसबारनं काय केलं, याला प्रॅक्टिकली स्पेक्ट्रोस्कोपी बनवलं. म्हणजे स्पेक्ट्रोस्कोपीत त्याला बनवून टाकलं. कसं की बाबा ती जी टेक्निक आहे, गॅमा रेडिएशन टाकल्यानंतर स्पेक्ट्रावरून कंपाऊंड कोणता आहे वगैरे हे समजायची, याला त्यानं टेक्निक बनवून टाकलं. ही ते मॉसबार स्पेक्ट्रोस्कोपी टेक्निक आहे का, ही त्यानं डेव्हलप केली. तो एक PhD स्टुडंट होता आणि त्या वयात त्यानं ती टेक्निक डेव्हलप केली. त्यानं फक्त एक काम केलं. सुरुवातीला काय व्हायचं की आपला सोर्स आहे का, सोर्स काहीतरी गॅमा रेडिएशन इमिट करायचा आणि सॅम्पल काय ते घ्यायचा. परंतु याच्यामध्ये एक गोष्ट बाकी शास्त्रज्ञांनी इग्नोर केली की आपला सोर्स आहे का, सोर्समधून गॅमा रेडिएशन जातं आणि ते सोर्समध्ये ते गॅमा रेडिएशन बॅक किक मारत आहेत. म्हणजे बॅक किक म्हणजे सांगायचं म्हणलं, किंवा त्याला आपण रिकॉईल इफेक्ट म्हणतो. रिकॉईल इफेक्ट म्हणजे काय असतो बघा, तुम्ही बंदुकीनं गोळी फायर केली तर बंदूक मागं सरकत आहे. ओके. तो झाला रिकॉईल इफेक्ट. आपण रनिंगला पळायला थांबलेले आहेत, स्टार्ट म्हणल्या आपण पाय जमिनीवर झपकन मारतो आणि समोर पळतो, तो झाला रिकॉईल इफेक्ट. त्या प्रकारे तर तो एक बॅक किक मारत असतो. गॅमा रेडिएशन पण या कंडिशनमध्ये काय होतं, बॅक किक मारत असतो. तो सोर्स आहे इथं जो दिसत आहे तुम्हाला सोर्स, तो पण बॅक किक मारत असतो आणि मग समोर जात असतो. आणि सॅम्पलवर आदळल्यानंतर सॅम्पलवर पण नाही का त्याचा इफेक्ट होतो. सॅम्पल पण ते गॅमा रेडिएशन जे आलेत ते ॲब्झॉर्ब करतो, तेव्हा पण त्याच्यावर काहीतरी इफेक्ट होतो. पण याच्यामध्ये नेमकं कोलॅबोरेशन बराबर करण्यासाठी मॉसबारचा रिकॉइललेस गॅमा रेझोनन्स ॲब्झॉर्प्शन हा इफेक्ट जो आहे, मॉसबार इफेक्ट ज्याला आपण म्हणतो, तो त्यांनी अप्लाय केला आणि आपल्याला ही स्पेक्ट्रोस्कोपी टेक्निक डेव्हलप झाली. आता या गोष्टी क्लिअर कट समजून घेण्यासाठी तुम्हाला ही डायग्राम एकदा समजून घ्यावी लागेल, जेणेकरून तुम्हाला समजेल की मला नेमकं म्हणायचं काय. कन्सिडर करा एक रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे कोबाल्ट 57 स्टार. त्याने इलेक्ट्रॉन कॅप्चर केला, तो स्पिन 5/2 किंवा स्पिन 3/2च्या स्टेटला आला. स्पिन 3/2च्या स्टेटमधून तो स्पिन हाफपर्यंत जाताना 14.41 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढे गॅमा रेडिएशन इमिट करतो. एक्सायटेड स्टेटमधून ग्राउंड स्टेट किंवा रेडिओ ॲक्टिव्ह कंडिशनमधून ग्राउंड स्टेटला येताना तेवढी एनर्जी इमिट करतो. तर त्याच टायमिंगला तेच रेडिएशन जर आपण एखाद्या Fe57वर जर टाकले, तेवढीच ॲक्युरेट जर एनर्जी त्या Fe57ला जर भेटली, तर ते Fe57 एक्सायटेड स्टेटला जाऊ शकतो. म्हणजे त्याचा स्पिन आहे I1/2 पासून I1/2 पासून I3/2 पर्यंत जाऊ शकतो. ओके. तर हे झालं न्यूक्लिअर एक्सायटेशन. कळालं तुम्हाला. हा कोबाल्ट Fe57 पर्यंत येताना, म्हणजे I1/2 पर्यंत येताना जी रेडिएशन इमिट करत जातो, जो रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट इमिट करत जातो, तेच इकडं तेवढेच अमाऊंटची एनर्जीची इकडं यानं जर ॲब्झॉर्ब केले तर हा एक्सायटेड स्टेटला जाऊ शकतो. ओके. मग याच्यामध्ये मेन कोलॅबोरेशन तुम्हाला ओळखू येईल का काय,
की रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट किंवा जो गॅमा रेडिएशन इमिट करणारा जो आपला सोर्स आहे, तो सोर्स आणि जो आपला ॲब्झॉर्ब करणारा जो सॅम्पल आहे, याच्यामध्ये कोलॅबोरेशन पाहिजे. कसं? सोर्स जी एनर्जी फोटॉन्स इमिट करायला आहे, ह्या सॅम्पलमध्ये पण सोर्स आणि ह्या डायग्राममध्ये पण सोर्स आणि सॅम्पल तुम्हाला दिसत असेल. सोर्स जेवढी इमिट करायला आहे तेवढीच सॅम्पल ॲब्झॉर्ब करायला पाहिजे, तरच ते एक्सायटेशन पॉसिबल आहे. आता इथं 14.41 किलो इलेक्ट्रॉन व्होल्ट याने एनर्जी इमिट केली, यानं तेवढीच ॲब्झॉर्ब केली म्हणून ते एक्सायटेशन झालं. परंतु जर याच्यात रिकॉईल इफेक्ट जर झाला, यानं थोडी एनर्जी बॅक किक मारण्यामध्येच वाया घातली, तर मग हे पॉसिबल आहे का? नाही. तर मग मॉसबॉरच्या अगोदरचे काळ होता, मॉसबॉरनं हा शोध लावायच्या अगोदरचा जो काळ होता, त्या टायमिंगला काय व्हायचं की बा त्या रिकॉईल इफेक्टचा कोणी विचारच करायचा नाही, बॅक किक मारल गडे याचा कोणी विचारच करायचा नाही. मग ती बॅक किक बसू नये याच्यासाठी मॉसबॉरनं काय केलं, हा जो सॅम्पल आहे का, सोर्स आहे का, फिट बांधला, त्यानं टाय केला. त्याच्यामुळं काय झालं, ते जे गॅमा रेडिएशन समोर जाताना बॅक किक मारणं बंद केले आणि जेवढ्या एनर्जी घेऊन ते समोर गेले तेवढ्या एनर्जीनं सॅम्पलमध्ये एक्सायटेशन झालं. हा झाला मॉसबॉर इफेक्ट. काय? रिकॉईललेस. रिकॉईल जो इफेक्ट म्हणलो बंदुकीचा तुम्हाला, रिकॉईललेस किंवा रिकॉईल फ्री म्हणजे बॅक किक मारणारच नाही, जेवढी एनर्जी आहे तेवढी समोर जाण्यासाठीच वापरणार. तसा रिकॉईललेस गॅमा रे रेझोनन्स ॲब्झॉर्प्शन म्हणजे जेव्हा सॅम्पल काय करतो, गॅमा रे ॲब्झॉर्ब करतो ना, तर यानं जेवढे फेकले गॅमा रेडिएशन टाकले तेवढेच हा सॅम्पल ॲब्झॉर्ब करणार. ते ॲब्झॉर्ब झालेल्या सॅम्पलवरून काय न्यूक्लिअर एक्सायटेशन वगैरे होणार आणि त्याच्यानुसार आपल्याला जे डिटेक्टर जे काही रेडिएशन ट्रान्समिटेड रेडिएशन आहेत ते डिटेक्ट करणार आणि आपल्याला स्पेक्ट्रा देणार. मॉसबॉरनं फक्त तेवढंच काम केलं की रिकॉईललेस गॅमा रे रेझोनन्स ॲब्झॉर्प्शन घडून आणलं. आणि हे पॉसिबल होऊ शकलं. अशा प्रकारे हे इंट्रोडक्टरी पार्ट आहे, एक स्कीमॅटिक डायग्राम सुरुवातीची ओव्हरऑल स्पेक्ट्रोस्कोपी बाबतीत आणि हे इन्स्ट्रुमेंटेशन नॉर्मल स्पेक्ट्रोस्कोपी बाबतीत, जे की तुम्हाला कळालं असेल. मॉसबॉर ड्राईव्ह, सोर्स, कोलिमेटर, सॅम्पल, डिटेक्टर, स्पेक्ट्रा. कोलिमेटरचं काम काय, तर फक्त नॅरो पाथ अवेलेबल करणे आणि पाहिजे तेवढीच गॅमा रेडिएशन समोर जाऊ देणे. सॅम्पल काय करतो, ते गॅमा रेडिएशन ॲब्झॉर्ब वगैरे करतो आणि जे की आपण त्याचा स्पेक्ट्रा काढणार आहेत. आता सॅम्पल तर आपल्याला लागेलच की. डिटेक्टर काय करतो, तर डिटेक्टर ते जे सॅम्पलनं ट्रान्समिटेड सिग्नल पाठवलेत तो डिटेक्ट करतो आणि स्पेक्ट्रा देतो. हे ओव्हरऑल सगळ्या स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये हेच अरेंजमेंट असतं. फक्त इथं 2 पार्ट जरा तुम्हाला नवीन दिसत असतील की बाबा मॉसबॉर ड्राईव्ह आणि कोलिमेटर. आता मॉसबॉर ड्राईव्हचं जे काम आहे, मॉसबॉर ड्राईव्हला खाली चाक आहेत, त्याच्यानुसार तो जो मागं पुढं जाऊ शकतो. जे डॉपलर इफेक्टमध्ये बघणार आहे त्याच्यामागं खूप मोठं कारण आहे. तर ते मॉसबॉर ड्राईव्ह आणि कोलिमेटर हे 2 फक्त नवीन पार्ट आहेत देतो. आणि मॉसबॉर इफेक्ट तुम्हाला कळाला असेल की बा सोर्सला जर आपण टाय केलं, बांधलं, तर सोर्स रिकॉईल इफेक्ट वापरणारच नाही, रिकॉईललेस गॅमा रे रेझोनन्स होणार आणि तो सॅम्पल ॲब्झॉर्ब करणार आणि न्यूक्लिअर एक्सायटेशन झाल्यामुळं आपल्याला नंतर स्पेक्ट्रा मिळणार. हा नॉर्मल एक इंट्रोडक्टरी पार्ट झाला. याच्या बाबतीत उरलेले जे काही आपल्या मॉसबॉर स्पेक्ट्रोस्कोपी बाबतीत 6 पॉईंट्स आहेत, ते 6 पॉईंट नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करेल. आणि हे जे बेसिक आहे हे सुरुवातीला थोडं हार्ड वाटेल, बट पुढं चालून याच्यावर मेनली तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन येणार नाही. या इंट्रोडक्टरी पार्टवर तुम्हाला क्वेश्चन्स येतील केमिकल शिफ्ट, इलेक्ट्रिक फील्ड ग्रॅडियंट, क्वाड्रापोल स्प्लिटिंग, मॅग्नेटिक स्प्लिटिंग आणि नंतर तुम्हाला स्पेक्ट्रा काढता आला पाहिजे किंवा स्प्लिटिंग कशा प्रकारच्या झाल्यात त्याच्यावरून त्याच्या बेसिसवर स्पेक्ट्रा काढता आला पाहिजे. हे जे मेनली पॉईंट्स आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये राहतील. हे एक इंट्रो होता आणि जे की आपण समजून घ्या प्लीज. समजून घ्या. ओके, टेक केअर.